नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूपच साधा आणि सरळ सोपा आहे. तर जे काही माझं सकाळचं रुटीन होतं ते मी थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर रोजच्या प्रमाणे सकाळी 5:15 वाजता सुरुवात झालेली. तर सकाळची झाड, लोट, डबे, मुलांचे, त्याचप्रकारे लादी, कपडे वगैरे हे सगळं उरकलं आणि सकाळचा क्लास देखील माझा घेऊन झालेला आहे आणि थोडंसं 10 ते 15 मिनिटं रेस्ट करून झाल्यानंतर स्वयंपाकाचा वेळ झाला आणि आता मी स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे वरण, भात, चपाती तर सकाळीच बनवली होती आणि सगळ्यात फेव्हरेट म्हणजे बोंबीलची चटणी. तर तुम्ही बोंबील खातात का? सुके बोंबील आणि त्याची चटणी कशी करता? तर ते मला जाणायला नक्कीच आवडेल. तर मी काय करते कुकर लावून घेतलेला आहे वरण भाताचा आणि आम्ही शक्यतो वरण भात करत असताना वरणमध्ये मी मिक्स डाळ वापरते. तर मिक्स डाळीमध्ये मी तुरीची डाळ आणि थोडीशी मूग डाळ वापरते. त्यामुळे काय होतं बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, जळजळ वगैरे होते. तर तसं होऊ नये म्हणून थोडीशी आपल्याला जर आपण त्यामध्ये मूग डाळ जर मिक्स केली ना, तर जळजळ वगैरे ॲसिडिटी असं काहीही होत नाही. आणि फोडणीचं वरण म्हटलं ना, तर मस्तपैकी त्यासोबत असं तिखट चटपटीत असं काहीतरी हवं असतं. तर म्हटलं की आज बोंबीलची चटणी करूया. तर इथे सुके बोंबील जे उन्हाळ्यामध्ये आम्ही घेऊन ठेवले होते. तर सुकी मच्छी घेतली ना, की छान अशी निवडून ठेवायची आणि कडकडीत अशा उन्हामध्ये तिला असं छान असं वाळवून ठेवायचं आणि जर शक्य झाली ना, तर ती सगळी सुकी मच्छी साफ करून देखील ठेवायची. पावसाळा सुरू झाला की भाजीला काय असा प्रश्न पडतो. बऱ्याचदा मार्केटमध्ये भाज्या असतात किंवा नसतातही आणि असल्या तर त्या महाग देखील असतात. मग अशा वेळेस आपण उन्हाळ्यामध्ये जे साठवून ठेवलेले सुके मासे असतात, तर ते मासे आज बनवायला काढलेले आहेत. तर उन्हाळ्यामध्ये मंगळवारचं मार्केट आमच्याकडे भरतं सुक्या मच्छीचं. तर त्याच मार्केटमध्ये मी उन्हाळ्यामध्ये जाऊन अशी ही सुकी मच्छी भरून ठेवते आणि 2 ते 3 प्रकार सुक्या मच्छीचे भरले ना, तर मस्तपैकी पावसाळा जवळपास पूर्ण वर्ष त्याच्यामध्ये निघून जातं. तर सुक्या मच्छीमध्ये मी बोंबील, सुकट, त्याचप्रकारे कर्दी, सुकी मांदेली असं मी भरलेलं आहे. या मच्छीला ना 2 ते 3 कडकडीत उन्हं दाखवायची. ऊन दाखवल्यामुळे काय होतं, ही मच्छी वर्षभर छान अशी टिकून राहते. तर आता कर्दी सुकटला छान चाळून घेतल्यानंतर व्यवस्थित निवडून त्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि बोंबील ना 3 ते 4 उन्हामध्ये किंवा 2 ते 3 उन्हामध्ये कडकडीत असे वाळले, की ते लगेचच बोटाने तुटतात आणि ते लगेचच साफ करून ठेवायचे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले, की वर्षभर आपल्याला ही सुकी मच्छी टिकून राहते आपल्याला. तर आता ही सुकी मच्छी पावसाळ्यामध्ये बनवायची म्हणजे छान असं तोंडी लावायला देखील होतं आणि मस्तपैकी चटपटीत अशी भाजी देखील बनून तयार होते. तर बोंबिलची चटणी खूप साध्या पद्धतीने मी बनवत असते. बरेच जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. बोंबिलची चटणी देखील बनवू शकतो. त्याचप्रकारे थोडंसं बोंबिलचं सार देखील बनवू शकतो आणि मस्त रस्सा आमटी वांग्यामध्ये देखील बनवू शकतो. इतकी टेस्टी चविष्ट अशी बनून तयार होते ना. तर इथे कढईमध्ये मी काय केलं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट घालून घेतली. छान असं परतून घेतलंय आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि मस्त पुन्हा एकदा आपल्याला परतून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं. तर इथे आमच्याकडे ना, म्हणजे माझ्याकडे कोल्हापुरी तिखट असतं कारण की माझं सासर कोल्हापूर, त्यामुळे कोल्हापूरचं जे तिखट आहे घाटी मसाला ज्याला म्हणतो, तर ते माझ्याकडे असतं. तर इथे मी चवीनुसार घालून घेतलेलं आहे आणि मासळी म्हणा, सुकी मच्छी किंवा मग नॉन-व्हेज म्हणा, ते साधारणपणे तिखट असलं ना, तर खायला मजा जास्त येते. तर इथे मी जवळपास 1.5 ते 2 चमचे कोल्हापुरी मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलंय. आता बोंबीलला काय केलं होतं, भाजून त्या बोंबीलला मी पाण्यामध्ये घालून घेतलं होतं. तर तसं केल्याने काय होतं, की बोंबील भाजल्यामुळे आणि थंड पाण्यात घातल्यामुळे काय होतं, की त्याचं वरचं आवरण जे आहे ते नरम पडतं आणि त्याच्यावरची धूळ माती असेल ती पटापट निघून जाते. त्याचे जे खवले वगैरे असतील तर ते देखील निघून जातात. तर अशाच पद्धतीने सुकी मच्छी कधीही साफ करायची आपल्याला. तर व्यवस्थित कांदा, टोमॅटो परतून झाल्यानंतर आता ही जी बोंबील मी ठेवले होते पाण्यामध्ये घालून, तर जवळपास 5 मिनिटं छान असे हे पाण्यामध्ये ठेवले आणि धुवून घ्यायचे. म्हणजे त्याचं पाणी वरचं आपल्याला काढून टाकायचंय आणि हे
बोंबील आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे. तर आता बोंबील हे पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं, नरम झालेले आहेत आणि शिजण्यासाठी आता आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. कारण की आता मी काय करते, बोंबीलची सुकी चटणी करणार आहे. त्यामुळे इथे मला रस्सा वगैरे अजिबातच काही करायचं नाहीये. थोडंसं हे वाफेवरच मी शिजवून घेणार आहे. तर सुकी मच्छी किंवा ओली मच्छी जरी म्हटली ना, की जीव की प्राण. मस्तपैकी साधं, सिंपल कसंही बनवा, हे फूड खूप टेस्टीच बनतं आणि हे आता मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही बनवतो. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता याला आपल्याला 1 ते 2 वाफ काढल्या ना आणि मंद आचेवर ठेवून द्यायचं. तर कांदा टोमॅटोचं पाणी तर असतं आणि बोंबील धुवून घेतल्यामुळे ते आधीच नरम पडलेले असतात. 1 ते 2 वाफामध्ये मस्त असे बोंबील मऊ होतात. आता सुकी मच्छी घेत असताना देखील बोंबिलमध्ये 2 ते 3 प्रकार आहेत. तर मी मध्यम प्रकारातले बोंबील घेते. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारचे बोंबील घेते. म्हणजे खायला देखील मिळतात आणि छान अशी त्याची चटणी, आमटी बनून तयार होते. जाड बोंबीलला शिजायला जास्त वेळ लागतो आणि ते खाताना थोडेसे चिवट लागतात. त्यामुळे मी जाड बोंबील शक्यतो भरत नाही. तर बोंबिलचं लोणचं कधी तुम्ही खाल्लंय का? तर बोंबिलचं लोणचं देखील मी बनवलं होतं एकदा आणि खूप छान अशी चव लागते. वर्षभर टिकून राहतं ते बोंबिलचं लोणचं आणि तोंडी लावायला जर म्हणाल ना, भन्नाट असं लागतं. तर सुक्या बोंबिलचं लोणचं नक्की एकदा बनवून बघा. जर तुमची रिक्वेस्ट असेल ना, तर मी ते नक्की एकदा बनवून दाखवेल तुम्हाला. तर स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर मी काय केलं, हे सगळं साईडला म्हणजे माझ्या पाठीमागे जो एक किचनचा ओटा दिसतोय काउंटर टॉप, तर त्यावर मी भांडे ठेवलेले सगळे आणि आता हा किचनचा ओटा जरा आवरून घेऊया. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस, किचनचा ओटा आणि जी भिंत आहे ती पूर्णपणे तेलकट चिकट होते. तर त्याला स्वच्छ एकदा धुवून घेतलं ना पाण्याने किंवा जे क्लीनर आहे त्याने व्यवस्थित साफ केलं ना, तर चिकटपणा सगळा निघून जातो आणि आपलं किचन खूप छान असं स्वच्छ असं दिसून जातं. तर आता मी काय केलेलं आहे, थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे पाठीमागे बघत असाल तर दुधाचं पाणी दिसत आहे. तर असंच सकाळी गॅसवर मी दूध ठेवलं होतं आणि मी विसरले की गॅस फुल आहे आणि थोडंसं दूध जे आहे ना, तर असं खाली उतू गेलेलं आहे. तर दूध खाली उतू गेलं ना, तर कधीच मी असं कपड्याने वगैरे पुसून घेत नाही. लगेचच तो किचन ओटा व्यवस्थित सर्फने, साबणाने किंवा क्लीनरने साफ करून घेते. म्हणजे दुधाचा एक वास असतो आणि तो आपण फक्त कपड्याने वगैरे जर पुसून घेतला तर तो जात नाही आणि तो कपड्याला देखील वास राहतो. म्हणून सगळ्यात सोपं आणि परफेक्ट काम म्हणजे हे जे दूध आहे ते पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं आणि सगळं पाणी काढून टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं सर्फ किंवा जो साबण आहे तो व्यवस्थित घासून हा किचनचा ओटा क्लीन करून घ्यायचा, गॅस वगैरे क्लीन करून घ्यायचा. म्हणजे सगळंच्या सगळं दूध देखील साफ होतं, दुधाचा वास येत नाही आणि आपला किचनचा ओटा देखील स्वच्छ असा होऊन जातो. तर दूध सांडलेलं होतं त्यामुळे मी काय केलं, थोडासा जो भांडे घासायचा साबण आहे ना, तोच थोडासा घेतला आणि त्यानेच आता हा जो किचनचा ओटा आणि गॅस आहे तो व्यवस्थित मी घासून घेणार आहे. व्यवस्थित घासून घ्यायचं म्हणजे दुधाचा वास वगैरे सगळा निघून जातो. बरेच जण म्हणतात, की गॅस पाण्याने धुवू नये, गॅस खराब होतो. पण असं दूध वगैरे सांडलं ना, की मग तो गॅस मला धुवावासाच वाटतो. कारण की ते पुसून काय माहिती असं वाटतं, की ते खराब आहे, दुधाचा वास वगैरे येत राहील. मग मी काय करते, ते पुसून वगैरे घेण्याच्या भानगडीत पडतच नाही. डायरेक्ट आपण धुवूनच घ्यायचं. स्वच्छ खळखळीत असं आपलं किचन नीट अँड क्लीन दिसतं आणि पुन्हा आपण यावरती गॅसवरती काही जर आपल्याला बनवायचं असेल, तर छान असं फ्रेश किचन आपल्याला दिसतं. तर मी अशाच पद्धतीने दूध वगैरे जर सांडलं ना, तर लगेचच मी किचनचा ओटा धुवूनच घेते. पुसत वगैरे बसत नाही. पाणी वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं या गॅसच्या ओट्यावरचं आणि व्यवस्थित पाणी काढून घेतल्यानंतर जे क्लीनर आहे त्या क्लीनरचा मी स्प्रे करणार आहे. कारण की हे जे क्लीनर आहे ना, या क्लीनरने जर आपण किचनचा ओटा क्लीन केला, तर डाग वगैरे काही राहत नाही आणि स्वच्छ असं घासले-पुसल्यासारखं किचन दिसतं. तर गॅस फक्त मी साबणाने घासून घेतला होता आणि किचनची भिंत आणि किचनचा ओटा ह्या स्प्रेने मी स्वच्छ करून घेणार आहे. आता स्प्रे कसा वापरायचा? तर किचनची जी भिंत आहे आणि ओटा आहे, तो काय करायचा अगोदर ओल्या पाण्याने धुवून घ्यायचा किंवा मग ओल्या कपड्याने तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि मग क्लीनर पुन्हा स्प्रे करून आपल्याला ओल्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आहे. मस्त स्वच्छ धुतल्यासारखं असं किचन दिसतं. आता पटापट आता हा किचनचा ओटा मी साफ करून घेते आणि साफ करून झाल्यानंतर पण नंतर तुम्हाला ओटा दाखवणार आहे.
तर इथे थोडीशी घाई चाललेली आहे माझी. सकाळची पटकन कामं उरकली आणि जेवून थोडासा जर 1 तास आराम केला ना, तर थोडंसं फ्रेश देखील वाटतं. कारण की सकाळी उठल्यानंतर थोडासा कंटाळा येत असतो. मध्ये-मध्ये झोप आल्यासारखं देखील होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 वाजता क्लास असतो आणि त्यावेळेस आपल्याला पुन्हा त्याच एनर्जीने तिथे बसावं लागतं. मुलांना वेगवेगळे सब्जेक्ट शिकवावे लागतात. तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने जर काम केलं फटाफट सगळं आवरून बसलं, जेवण वगैरे करून एक झोप वगैरे जर काढली ना, तर मस्त फ्रेश असं वाटतं. आता किचनचा ओटा साफ झालेला आहे. त्याचबरोबर किचनचा जो गॅसला अटॅच केलेला जो पाईप आहे तो देखील स्वच्छ करायचा. त्यावर भरपूर तेल असं उडलेलं असतं आणि हा आता जो कपडा आहे कॉटनचा तो एका जुन्या बेडशीटचा कपडा घेतलेला आहे. इथे मी कुठेही वेगळं असं पैसे खर्च करून काही असं मायक्रो फायबरचे जे क्लॉथ मिळतात, कपडे मिळतात, तर तसं काही वापरत नाही. तर जुने कपडे रियूज करायचे म्हणजे त्याचा वापर देखील होतो. आता हे जे किचनच्या म्हणजे गॅसचं जे स्टँड आहे ना, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की त्यावर देखील भरपूर दूध पडलं होतं. तर ते घासून व्यवस्थित पुन्हा धुवून आता हा गॅस मी व्यवस्थित सेट करून घेणार आहे. तर बघा हा किचनचा ओटा मस्त स्वच्छ असा धुवून तयार झालेला आहे. कुठेही तेलकट नाही, चिकट नाही, दुधाचा वास नाही. आता हात पुन्हा व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि आता हे जे बर्नर होते मी काढून घेतलेले त्याला व्यवस्थित लावून घेतलंय. स्टँड देखील ठेवून घेऊया. आता हा गॅस आणि आता दुपारचं काम माझं सगळं आवरलेलं आहे. तर सकाळचं रुटीन मला काही दाखवायला जमलं नाही आणि जमत देखील नाही कारण की घाई तितकी असते. म्हणजे 9:30चा क्लास असल्यामुळे काय होतं पटापट सगळी कामं उरकावी लागतात आणि कॅमेरा इथून तिथे फिरवून सेट करत बसायला फार वेळ लागतो. त्यामुळे मी काय करते, जर मला शक्य होईल तर ते शूट करते. नाही शक्य झालं तर मग जितकं शूट करता येईल तितकं मी माझं रुटीन शेअर करायचा प्रयत्न करते. तर आजचं हे साधं सिंपल रुटीन होतं माझं. तर इथे सिंकच्या वर बघा असे ऑर्गनायझर मी बसवलेले आहेत आणि तिथे सगळ्या प्रकारचे स्प्रे आहेत. म्हणजे झुरळांचं जे हीट स्प्रे आहे, त्याचप्रकारे कम्फर्ट आहे, गॅस क्लीनर, किचनचं क्लीनर आहे. त्याचप्रकारे एक कोलीन आहे ते ठेवलेलं. तर हे सगळे क्लीनर जे आहेत ना, मी किचनमध्ये अशा प्रकारे सेट केले आहेत. म्हणजे पटकन अशा हाताला येतात आणि पटकन स्वच्छ करता येतं. आता ही माझी वॉशिंग मशीन जी आहे ना, ती किचनमध्येच आहे. त्यामुळे जे कम्फर्टचं जे लिक्विड आहे ते देखील मी इथेच ठेवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तर भेटू पुन्हा अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.